Hare Nama, Hare Nama eva kevalam, Kalo nasteva, nasteva, nasteva gatiranyata. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या मराठी भगवद्गीता सत्रामध्ये. आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा श्लोक नंबर 3 आणि 4. आपण चालू करूया. नमः ओम विष्णुपादाय कृष्णकेशवाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नाम्ने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे राम, राम राम हरे हरे. तर आपण पाहत आहोत 5व्या अध्यायाचा श्लोक नंबर 3. श्लोक तो नेयस्य नित्य संन्यासी यो न दृष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात् प्रमुच्यते. इथे सांगितलं आहे, जो कुणाचा द्वेष करत नाही किंवा फलांची अपेक्षाही करत नाही त्याला संन्यासी म्हटलं गेलं आहे. असा व्यक्ती सर्व प्रकारच्या द्वंद्वापासून मुक्त असतो आणि भौतिक बंधनातून लवकर बाहेर पडतो, आरामशीर आणि मुक्त आहे. ते महाबाहू अर्जुन. तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद काय म्हणत आपण पाहू. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे श्री प्रभुपाद काय, जो कृष्ण भावनेमध्ये आहे तो नेहमी एक संन्यासी सारखाच आहे, कारण त्याला न कोणाशी द्वेष आहे न काही त्याला इच्छा आहे आपले कर्मफल भोगणे. असा संन्यासी भगवंताच्या सेवेमध्ये लिप्त असतो आणि त्याला पूर्ण ज्ञान असते, कारण त्याला माहिती आहे की त्याचे स्वरूप जे आहे काय आहे. आपल्याला माहिती आहे स्वरूप काय आहे आपलं. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास. आपण सर्व भगवंताचे दास आहोत. प्रत्येक जीव जो आहे भगवंताचे दास आहे. त्याला माहिती आहे की भगवान कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहेत. आपण जे जीवात्मा आहोत ते त्यांचे अंश आहोत. असं ज्ञान जे आहे ते पूर्ण आहे, कारण ते पूर्णपणे सत्य आहे. कारण आपण भगवंताशी एक पण आहोत आणि त्यांच्यापासून वेगळे पण आहोत. कसं तर आपण जे गुण जर पाहिलं तर आपलं भगवंताचा गुण एक आहे, पण क्वांटिटीमध्ये आपण त्यांच्यापेक्षा खूप लहान आहोत. म्हणून आपण त्यांच्यासारखं भगवान आपण स्वतःला म्हणू शकत नाही. तर क्वालिटेटिव्हली वी आर वन, पण क्वांटिटेटिव्हली वी आर डिफरंट. तर हे जे भगवंताशी एक असण्याचं जे तत्व आहे ते चुकीचे आहे. कारण एक अंश कधीही जो पूर्ण आहे त्याचं रूप घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ जसं एक पूर्ण गाडी आहे, त्या गाडीमध्ये एक स्क्रू किंवा त्याचा एक पार्ट आहे. त्या स्क्रू जो तो फसला तो हे नाही म्हणू शकत की ही स्क्रूच गाडी आहे. नाही, गाडी वेगळी आहे आणि त्यातला एक स्क्रू जो आहे तो वेगळा आहे. तसं असं आहे. पण गुण रूपात आपण भगवंतासारखे आहोत,
पण जे क्वांटिटी आहे त्यामध्ये आपली भिन्नता आहे. ते खूप मोठे आहेत, खूप विशाल आहेत आणि आपण खूप लहान आहोत. तर ही जी ज्ञान आहे ती आपण गुणरूप त्यांच्यात ती एकी आहे, पण क्वांटिटेटिव्हली आपण वेगळे आहोत. हे खरं आध्यात्मिक ज्ञान आहे जे आपल्याला अं, पूर्ण करतं आणि त्याला कसल्याही गोष्टीचं त्याला मग इच्छा होत नाही, तो कसल्याही गोष्टीचं खंत करत नाही. त्यात काही त्याला द्वंद्व राहत नाही त्याच्या मनामध्ये, कारण तो जे करतो ते भगवंत कृष्णासाठी करतो. आणि अशा प्रकारे तो या द्वंद्वापासून मुक्त होऊन तो या भौतिक जगतमध्ये मुक्त राहतो. तर आपण इथे पाहतो की इथे एक जे संन्यासी आहे त्याचं वर्णन केलं आहे की कसं एक जे संन्यासी आहे त्याचं काय गुण आहे ते. आजकाल आपण जे संन्यासी बघत आहोत त्यांच्याबद्दल इथे वर्णन नाही केलं. खऱ्या स्वरूपात संन्यासी म्हणजे काय हे एक डेफिनेशन दिली. संन्यासी म्हणजे तो जो कोणाशी द्वेष करत नाही किंवा त्याला कुठल्याही वस्तूचे आकर्षण नाही, असा व्यक्ती खरा संन्यासी आहे. तोच व्यक्ती सर्व द्वंद्वापासून मुक्त राहतो आणि त्या भौतिक बंधनातून तो खूप सहजरित्या त्याच्यातून बाहेर पडतो. हा खरा संन्यासी आहे. फक्त भगवे कपडे घालून कोणी संन्यासी होत नाही. एक गृहस्थ पण मनापासून त्याला काही द्वंद्व नाही, त्याला काही कोणाशी द्वेष नाही किंवा कोणाशी आसक्ती नाही, तर असं गृहस्थ पण खूप जो आहे एक महान संन्यासी सारखाच आहे. आणि त्याचं उदाहरण आपण पाहिलं तर तसेच आपले महाराष्ट्राचे संत होते तुकाराम महाराज. त्यांना कुणाशी द्वेष नव्हता किंवा काही आकांक्षा नव्हती. अशा व्यक्तीला आपण संन्यासी म्हणतो. तो संन्यास जे आहे इट्स अ स्टेट ऑफ माइंड. मनाची जी एक स्थिती आहे ती असायला पाहिजे. फक्त कपडे घालून एक्सटर्नली आपण बाह्य रूपाने फक्त कपडे घालून दाढी मिशा वाढवून किंवा केस वाढवून पण संन्यासी होत नाहीत, हे इथे भगवान कृष्ण सांगत आहेत. आणि याच्या पुढच्या श्लोक मध्ये सांगत आहे, आपण श्लोक वाचूया. सांख्य योगो प्रत्येक बालः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सांख्ययोगो प्रत्येक बालः प्रवदन्ति न पंडिताः एकमपि आस्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. ते इथे आता भगवान पुढे काय म्हणत आहे, जो अज्ञानी व्यक्ती आहे तो भक्ती किंवा कर्मयोग ह्याला सांख्ययोग पासून वेगळे समजतो. सांख्य आणि योग पृथक आहेत, असे दोन वेगळे आहेत असं कुठलं एक जो अज्ञानी व्यक्ती आहे तोच म्हणतो. म्हणजे भगवंताला काय म्हणायचं की सांख्य योग आणि भक्ती योग किंवा कर्मयोग हे एकच वस्तू आहे. दोज हू आर ऍक्च्युअली लर्न, जे खरे पंडित आहेत ते काय म्हणतात, जो कोणी आपल्याला ह्या कुठल्याही एका या दोन्हीपैकी कुठल्याही एकाही मार्गामध्ये लावतो त्याला तर जे फल जे भेटणार आहे ते त्याला सेमच आहे. म्हणजे जर सांख्ययोग केला तरी तेच फळ भेटणार आहे, भक्ती योग केला तरी तेच फळ भेटणार आहे. आपण तत्परे वाचले, तत्परे प्रभुपाद्वारे प्रभुपाद. तर सांख्ययोगाचा जो उद्देश आहे या भौतिक जगामध्ये आपल्याचं अस्तित्व शोधण्याचं, म्हणजे आपलं सगळं अस्तित्व या भौतिक जगातलं जे आत्मा आहे ते भगवान विष्णू आहे किंवा ते परमात्मा आहे. भगवंताची भक्ती म्हणजे परमात्म्याची सेवा. त्याला शोधण्यास किंवा माहिती करण्याचा एक मार्ग आहे. कुठल्याही झाडाचे
आपण मूळ शोधण्याचा प्रयत्न करतो. तर एक प्रोसेस आहे झाडाचं मूळ शोधणे. पण झाडाचं मूळ शोधून करायचं काम. दुसरं प्रोसेस आहे त्याला पाणी घालणं. फक्त मूळ शोधून काही उपयोग होत नाही. म्हणजे आपल्याला समजा आता काहीतरी आपण शोधून काढलं, पण त्याला काय करायचं आपण? असं इथे उदाहरण दिलं आहे की झाड आपण शोधून काढलं, तर त्याचं मूळ आपण शोधून काढलं. पण आता पुढे काय? मग त्या मुळाला पाणी दिलं पाहिजे. तर जे सांख्ययोगचे जे खरे विद्यार्थी आहेत, ते या भौतिक जगाचे जे मूळ आहे त्याला शोधून काढतात. ते आहे भगवान विष्णू. आणि मग पूर्ण ज्ञानमध्ये ते स्वतःला भगवंताच्या सेवामध्ये लावतात. आणि म्हणून सार रूप जर बघितलं तर त्या दोन्ही मार्गांमध्ये काही फरक नाही. कारण दोघांचं उद्देश भगवान विष्णू आहे. दोज हू डू नॉट नो द अल्टिमेट, त्यांना या मार्गाचं जे शेवट आहे जे माहित नसेल, ते म्हणतात की सांख्ययोग आणि कर्मयोग हे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यांना दोघांचंही या सांख्ययोगाचं जे उद्देश आणि कर्मयोगाचं उद्देश ज्यांना माहित नाही, तेच असं म्हणतात की हे दोन्ही वेगवेगळे आहेत. पण जो खरा पंडित आहे त्याला या दोन्ही मार्गांचा उद्देश माहिती आहे. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहत आहोत भगवान इथे म्हणत आहेत सांख्ययोग कर्मयोग दोन्ही सेम आहेत. दोघांचा उद्देशही सेम आहे. आणि जो खरा पंडित आहे तो ह्याला चांगल्या रीते समजतो त्याला, आणि तो कधी याच्यामध्ये भेद करत नाही. तर सांख्ययोग जो आहे, सांख्ययोग म्हणजे अं, खूप अध्ययन करणे. आत्मा काय आहे, अं, माझं ते भगवंताशी काय, भगवान कोण आहे, भगवंताशी काय कनेक्शन आहे, ते सांख्ययोग. पण एकदा सांख्ययोगामध्ये समजलं की मी एक आत्मा आहे आणि भगवान कोण आहे, त्याचे माझं नातं काय आहे, तर आपल्याला जे समजतं की जीव हा भगवंताचा दास आहे. तर मग आता पुढे काय, दासचे कर्म काय आहे, आपल्या स्वामीची सेवा करणे, तर त्याच्यामध्ये लागतो. तर भक्ती योग जो आहे सगळ्यात उपयुक्त आहे आणि आपल्याला खूप चांगल्या सोप्या मार्गाने आपल्याला भगवंताकडे तो आपला वळवित आहे. सांख्य योगामध्ये खूप अध्ययन करावं लागतं, तेव्हा कुठे येतो त्या अं, जे मूळ आहे किंवा जे जो गोल आहे त्याच्यापर्यंत पोहोचतो. तर एक जो खरा पंडित आहे नोस हे दोन्ही जे मार्ग आहेत ते आर वन इन द सेम. या दोन्ही श्लोकामध्ये आपल्याला हेच वगैरे भेटतं. पहिल्या श्लोकमध्ये संन्यासीचं काय डेफिनेशन आहे, तर तो कसा असतो, त्याचा स्वभाव काय आहे त्याच्याबद्दल सांगितलं आहे. आणि या श्लोकामध्ये सांख्ययोग तो भक्तियोग तो दोन्ही एकच आहे त्याच्याबद्दल सांगितलं. आपण थांबूया इथे. पुढच्या आठवड्यात पुढचा जो श्लोक आहे तो पाहूया. हरे कृष्णा. भगवद्गीता यथारूप की जय. श्रील प्रभुपाद की जय. स्कंद गोविंद की जय. श्री भक्त की जय. हरे कृष्णा.